नमस्कार. जय मल्हार. नमस्कार. माझा आवाज येतोय? माझा आवाज येतो का? जय मल्हार सर्वांना. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर माझी सर्वांना विनंती आहे की मी सांगितल्याप्रमाणे आपण आपले काही प्रश्न असतील आपल्या धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहोत. तर आपण या विषयावर बोलू शकता. जय मल्हार सर्वांना. आवाज येतोय माझा क्लिअर? ओके. मी 7 वाजता लाईव्ह येण्याचं सांगितलं होतं, त्या पद्धतीने आपण लाईव्ह करत आहोत. याचं प्रामुख्याने कारण असं आहे की मी सहसा फेसबुक लाईव्ह फार कमी करते, पण आझाद मैदानावर 21 तारखेला जे झालं त्या संदर्भामध्ये ताई आपण बोलावं असं महाराष्ट्रातून शेकडो कॉल मला आले, मेसेजेस आले. कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर मी तुम्हा सर्वांच्या समोर निपक्षपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये तुमची बहीण म्हणून आजपर्यंत कुणाची एकाची बाजू न घेता सर्वसमावेशक अशी बाजू मी घेते असं तुमच्या सर्वांना वाटतं. म्हणून माझं कर्तव्य समजते की तुमची बहीण म्हणून माझ्या भावांना बहिणींना जे सत्य आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते बोलणं अतिशय गरजेचं मला वाटलं. म्हणून मी आज माझ्या ओपीडीमध्ये बसून तुमच्याशी संवाद साधत आहे. याचा मला खूप खूप आनंद होत आहे. आता मूळ विषयावर मी येते. बघा, धनगर आरक्षणाचा मुद्दा काही नवीन आहे का आपल्याला? अजिबात नाही. 70 वर्ष झालं आपण तोच संघर्ष, तीच लढाई, परत तोच आक्रमकपणा आपला कायम असतो. म्हणजे नाही का, 70 वर्षामध्ये अनेक नेतृत्व आले, BK कोकरेंपासून आतापर्यंत. आत्ताच्या नेतृत्वाचं मी नाव कोणाचंही घेऊ इच्छित नाही, कारण आपल्याला कुठल्याही नेत्यावर टीका करायची नाही, कुणालाही संबोधित करून घालून पाडून आपल्याला बोलायचं नाही. आणि एकमेव कारण आहे आज धनगर आरक्षणाची चळवळ टिकून आहे, कारण आपण सर्वजण या विषयाशी खूप जास्त भावनिक आहोत आणि हा तितकंच गरजेचं आहे आरक्षण. म्हणून आज आपण इतका लढा कायम लढत आलेलो आहोत. आणि तसं बघायला गेलं तर ओबीसी चळवळीमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. 2014 ते आता 2026 पर्यंत धनगर आरक्षणासाठी अहोरात्र आपण काम केलं. पण कधीही मीपणा आपल्यामध्ये येता कामा नये, हे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे. धनगर आरक्षणाची चळवळ ज्यावेळेस मीपणा येईल त्यावेळेस संपलेली असेल. आणि हे चित्र आझाद मैदानावर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं मी माझा एक अनुभव शेअर करू इच्छिते तुम्हाला. आपण 2023 मध्ये मेंढपाळचं आंदोलन आझाद मैदानावर केलं. बरेचसे शेकडो समाज बांधव आपल्या मेंढपाळांच्या हक्कासाठी, त्यांना गायरान जमीन भेटावी यासाठी जळगाव, भुसावळ, मराठवाडा, सोलापूर या ठिकाणावरून आले. आणि आपण त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी आपल्या गायरान जमिनीसाठी तो प्रस्ताव मान्य केलेला होता. अशी एक लढाई आझाद मैदानावर आपण लढलेलो आहोत. त्यानंतर सातत्याने आपण आरक्षणाची लढाई तर लढतोच आहोत,
ओबीसी आरक्षणाची लढाई सुरू झाली 2023, 24, 25. त्यामध्ये आपल्या आरक्षणाचा मुद्दा मागे पडला, धनगर आरक्षणाचा. पण परत जालना आणि आता मुंबई या माध्यमातून परत एकदा आपल्या आरक्षणाचा मुद्दा बाहेर आलेला आहे. मला कुणावरही वारंवार कुठलीही टिप्पणी करायचं नाही, पण समाजाला जे सत्यता आहे ते सांगितलं पाहिजे. सगळ्यात प्रथम आता इथे जे लाईव्ह आहेत त्यांनी पण तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता. मला एक वाटतं की धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये खूप म्हणजे खूप अभ्यासू नेतृत्व आपल्याकडे आहेत, पण त्या अभ्यासू नेतृत्वाची आपण टीम केली आहे का? मुंबईला आझाद मैदानावर जेव्हा आपण गेलो तेव्हा आपल्याकडे अभ्यासू नेतृत्वाची टीम होती का? आपल्याकडे वकिलांची टीम होती का? आपल्याकडे सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या आपल्या समाजाच्या सर्व नेत्यांना विचारात घेतलं होतं का? हे असं केल्याशिवाय आपण आरक्षणाची लढाई लढणं थोडंसं कठीणच जाणार आहे. आपल्याला सर्वांना घेऊन लढायचंय. एकट्याने लढलो तर अशक्य आहे. सर्वसमावेशक आपल्याला लढायचं आहे. बघा, एकमेकांना नाव ठेवल्यामुळे सरकार हा फायदा घेते आणि विरोधकांना सुद्धा याचा फायदा होतो. जेव्हापासून आपण एकीचं बळ दाखवायला सुरू केलं तेव्हापासून हे आपण धनगर समाज हा मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रामध्ये पुढे आलो. ओबीसी आरक्षणाची चळवळ असेल तिथेही धनगर समाज हा मोठ्या भावाची भूमिका घेतली. आपल्याला ओबीसी चळवळीचा सुद्धा पाठिंबा आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा त्यांचा सुद्धा मराठा समाजाचा सुद्धा पाठिंबा आहे. मग आरक्षणाचं घोडं अडलंय कुठं? जर सर्वांचाच जर पाठिंबा धनगर समाजासाठी असेल मग आरक्षण अडलंय कुठं? तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सध्याच्या घडीला आपण कोर्टातही जातोय, आधीही कोर्टात गेलेलो आहोत. कोर्टातली लढाई तर आपण लढतोच आहोत, ती एक वेगळी बाजू आहे. पण जोपर्यंत आपण एक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार नाही, ज्या पद्धतीने आपण बारामतीला 2014ला उतरलो, जालन्यामध्ये आत्ता उतरलो, तसेच मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्याला जायचं असेल तर देशाच्या नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जेवढे काही धनगर समाजाचे नेते आहेत, अभ्यासू नेतृत्व आहे, वकिलांची टीम आहे, यांना सोबत घेतल्याशिवाय हा लढा पूर्ण होणार नाही. मीपणा हा आपल्याला बाजूला काढावा लागेल. आम्ही म्हणून ह्या आंदोलनामध्ये एकत्र यावं लागेल. मी नेतृत्व करणार असं नाही, आम्ही आंदोलनाचं नेतृत्व करणार, आम्ही हा लढा लढणार आणि आमच्या कुठल्याही नेत्याला दोष देता कामा नाही. कारण 70 वर्षामध्ये अण्णासाहेब डांगे असतील, बीके कोकरे असतील, प्रत्येकाचं योगदान या आरक्षणासाठी राहिलेलं आहे. म्हणून फुल ना फुलाची पाकळी आपल्याला धनगर समाजाला मिळालेली आहे आणि आज आपले प्रतिनिधित्व सुद्धा आहे. पण आपलं दुर्दैव आहे की आपण आरक्षणाची लढाई यशस्वी का करू शकलो नाहीत? कारण आपल्याला सत्य बोलणारं कोणीच नाही. प्रत्येकाला वाटतं याला मी नाराज का करू, त्याला मी नाराज का करू, मी याच्यावर बोलणार नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण त्याच्यावर कोणाला बोलायची आवश्यकताच नाही. तुम्ही फक्त आरक्षणावर बोला, आरक्षणावर बोला, कुणावरही बोलायची गरज नाही. तुम्ही आझाद मैदान असो, कुठेही कुठलंही ठिकाण असो, मी कुणावरही म्हणत नाही. सर्वच नेत्यांना, महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकमेकांवर टिप्पणी करू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये सुद्धा महिला नेतृत्व आहेत ना. आम्ही कधी एकमेकींवर टीका केली का? आम्हाला तर गृहीतच धरलं जात नाही धनगर समाजामध्ये महिलांना. तरी सुद्धा आम्ही भावाच्या खांद्याला खांद्या लावून लढतो. महिलांना एकत्र घेतल्याशिवाय आरक्षण लढ्यामध्ये हा लढा कधीच यशस्वी होणार नाही. कारण आपण अहिल्यादेवीचा वारसा सांगतो आणि महिलांना विचारात घेतलं जात नाही. महिला वकील नाहीत का आपल्याकडे? महिला इंटेलेक्च्युअल महिला नाही आहेत का जे आपल्याला आपल्या आंदोलनाला दिशा देतील? असे कितीतरी आपण अहिल्याचा वारसा सांगतो, मग सावित्रीबाई फुलेंचा वारसा सांगतो. पण आपलं कुठेतरी चुकतंय. पण ते चुकलं तरी मान्य करणं आणि कुणीतरी सांगणं. प्रत्येक समाजामध्ये एक कोर टीम असते, ती टीम त्या समाजाचं आंदोलन चालवत असते. असा हा पायंडा असतो. त्याच्याशिवाय कुठलंही आंदोलन सक्सेसफुल होत नाही आणि आपल्या नेत्यांवर टीका करून आपण यशस्वी होणार नाही. कुणालाही आता आमदारकी खासदारकी मिळणं हे खूप कठीण झालं या काळामध्ये. पण समाजाने असा गैरसमज करून घेऊ नये की आरक्षणाच्या आंदोलनामधून कुणाला तरी आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल. हे तितकं आता सोपं राहिलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पण खचून जाऊ नये, नाराज होऊ नये की एक आंदोलन मोडलं म्हणजे आपली आरक्षणाची लढाई संपली का? तर अजिबात नाही. तितक्याच ताकदीनं आपल्याला आरक्षणाची लढाई लढायची आहे. पण कुणामागे जाताना 1000 वेळा विचार केला पाहिजे की आपल्याला आपण अभ्यासू नेतृत्व अभ्यास करून नियोजनबद्ध हे आंदोलन चालवतोय का? नियोजन असल्याशिवाय कुठलंही आंदोलन यशस्वी होत नाही. हे मीच नाही, तुम्ही महाराष्ट्राने काही देशांनी पाहिलेलं आहे. अण्णा हजारेचं आंदोलन पाहिलेलं आहे. प्रत्येकाच्या आंदोलनामध्ये आपण कुणाचंही उदाहरण
घेताना त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं होतं. त्या आंदोलनामध्ये कुणाची वाहवा करायची नसते, पण जातीची बाजू मांडायची असते. आपल्या जातीवर झालेला अन्याय मांडायचा असतो, जातीची वेदना मांडायची असते. ह्याच्यासाठी आंदोलन असते. म्हणून मी तर महाराष्ट्रातील महिलांना आणि सर्व जे पण कुणी आपले हितचिंतक आहेत धनगर समाजाचे, सर्व जाती धर्माचे, त्या सर्वांना सांगू इच्छे, तुम्ही सुद्धा धनगर आरक्षणाला पाठिंबा देऊ इच्छिता, तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर बोललं पाहिजे की आमचा सुद्धा धनगर समाजाला पाठिंबा आहे. हा पाठिंबा असेल तर आपला आरक्षणाची लढाई आणखी मजबूत होणार आहे आणि ती ताकदीने लढणार आहे. का बीड जिल्ह्यातले नेते का आपल्या आरक्षणाला पाठिंबा देतात म्हणून लेटर जाहीर करतात, बाकीचे नेते देत नाहीत असं आहे का? त्या कागदपत्रांनी काय होणार आहे तुमच्या? फक्त आरक्षणाचा पाठिंबा आहे म्हणून त्या कागदाने काय होणार आहे? आजपर्यंत आपलं आरक्षण खाल्लं कुणी याच्यावर बोलणार आहे का तुम्ही? आजपर्यंत ही आरक्षणाची वेळ 70 वर्षामध्ये मेंढपाळांना मारहाण कुणी करतं? आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? एनटी मध्ये आम्हाला टाकलं कुणी? हे धनगर समाजाला माहित नाहीये का? त्यांचं उदो केलेलं आपल्याला आवडेल का? नाही. मग हे बोललं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत हे घडणार नाही. ताकदीनं आपल्याला बाहेर यायचंय. पण ही 5 बोट असतात, प्रत्येक बोट हे वेगळं असतं, पण सर्वांना आपल्याला ही वज्रमुठ करून आरक्षणाची परत एकदा लढायचं आहे. मी कोणाचंही नाव का घेत नाहीये, कारण माझं फक्त धनगर समाजामध्ये सर्व नेत्यांशी जमतं का? तर सर्व नेत्यांशी जुळतं. ओबीसी मध्ये सर्व नेत्यांशी जुळतं का? तर सर्व नेत्यांशी जुळतं. सर्व पक्षीय माझे संपर्क आहे का? तर माझा सर्व पक्षीय संपर्क आहे. का? कारण आम्ही कधीही समाजाच्या पलीकडे कुणालाही भीक घालत नाही. आम्हाला फक्त सर्वप्रथम आम्हाला समाज महत्वाचा आहे, आम्हाला राजकारण महत्वाचं नाही. तुम्ही माझी पार्श्वभूमी पाहिलेली, मी कधीही म्हणत नाही स्वतः मी काही केलेलं आहे. जे काही केले ते माझ्या धाराशिवच्या जनतेने केलेलं आहे माझ्यासाठी. त्या धाराशिवच्या जनतेसाठी, माझ्या धाराशिवच्या जनतेतील तुळजापूर तालुक्यातील आमच्या गुळहळीमधील पोरांनी 1 महिन्याचं राशन घेऊन आझाद मैदानावर आले होते. 1 महिन्याचं राशन घेऊन आझाद मैदानावर आले. त्या मुलांची काय व्यथा असेल? त्यांना मला सांगायचं की खसून जायचं नाही आपल्याला. तुम्ही ठीक आहे वापस गेलात, रडलात, ताई असं नाही करायला पाहिजे होतं, हे चुकलं. भावांनो, आरक्षण आहे, आंदोलन आहे, कधी मध्ये चुका होत राहतात, चूक भूल असावी, पण ही चूक परत होऊ नये यासाठीच तुमची बहीण लाईव्ह आलेली आहे. आणि आपल्याला तुम्ही ज्या पद्धतीनं खूप भावनिक होऊन आझाद मैदानावर आला, त्याच पोटतिडकीने मला तुम्हाला सांगायचंय की खचून गेलं नाही पाहिजे. आपल्याला ओबीसीचं आरक्षण टिकवायचंच आहे, पण धनगरांचं आरक्षण मिळवण्यासाठी लाखोच्या संख्येने नाही तर देशातील करोडोच्या संख्येने आपण एकत्र येऊ शकतो. आणि हे फक्त मीच म्हणते का? तर नाही. पण हे सत्यात कसं उतरणार? आपली पोरं अक्षरशः मला म्हणली तिथं आझाद ताई आम्ही कामधंदा सोडून 1 महिन्याचं राशन घेऊन 1 महिन्याची सुट्टी टाकून आलेलो आहोत. मग हे फेल्युअर कुणाचं आहे? त्यांचं म्हणणं असं होतं, आपल्या समाज बांधवांचं. हे मी माझं म्हणणं नाही सांगत आहे. मला जे लोकांचे फोन आले त्यांचं म्हणणं मला तुमच्यासमोर सांगणं अत्यंत आवश्यक आहे की ही आंदोलन जर करायचंच तुम्हाला परमिशनच नव्हती 21 तारखेची, तर तुम्ही बसलाच कशाला? मुंबईला जायचंच कशाला? आणि दुसरी गोष्ट, जर बसलाच आहे तर आंदोलन कंटिन्यू करायला हरकत काय होतं? आपल्या लोकांची भावना अशी होती की जे व्हायचं ते होऊ दे, काही अडचण नाही, आम्हाला अटक तर अटक, जेल तर जेल, आम्ही बसायला तयार होतो. मग तुम्ही उठलाच का? याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. आंदोलनाबद्दल कुणालाही माहिती नव्हतं, माझ्या सहकाऱ्यांना. आम्ही तरीही विकास महात्मे सर असेल, मी असेल, अविनाश धायगुडे असेल, सगळेजण आम्ही तिथे आलो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण गेलो घाईघाईमध्ये, कारण जी 17 तारखेपासून घटना सुरू झाली की आपल्याला सर्वांना एक धक्का बसत होता. पोलिस अशा पद्धतीने वागणूक देत होते. पण सरकार घाबरलं का एकत्र आल्यावर 21 तारखेला? तर नाही. थोड्याशा संख्येने आझाद मैदानाचा अर्धा भाग भरल्यानंतर सरकार घाबरेल का? अजिबात नाही मित्रांनो. सरकारला काडीचाही फरक पडला नाही. सरकार कुठल्याही बाबतीमध्ये आपल्या सरकारने विचार केला नाही. हे डोक्यातून काढून टाका की तुम्ही मोठी भाषणं दिली आणि तिथं सरकार घाबरलं. सरकार कधी घाबरतं? आझाद मैदान लाखोच्या संख्येने तुम्ही आलात आणि रस्ते मुंबईचे पॅक झाले तेव्हा सरकार घाबरतं. एका दिवसाच्या आंदोलनाने सरकार घाबरेल का? अजिबात नाही. मुख्यमंत्री दावोसला होते, त्यांना तर आंदोलनाची काहीच माहिती नाही. मग सरकार कसं घाबरेल? एका दिवसाच्या आंदोलनामध्ये काय फरक पडणार आहे? आझाद मैदान तर 6 वाजताच बंद होतं.
हे अशा पद्धतीनं आंदोलन होणार नाही. आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल, आपल्याला अनालिसिस करावं लागेल, झालेल्या चुका परत करायच्या नाहीयेत आणि आपल्याला महिलांना सोबत घ्यावं लागेल. आपण अहिल्याचा वारसा सांगतो, प्रत्येकाला त्यांची त्यांची जबाबदारी दिली पाहिजे. सर्वांना इथं कळतं, माझ्या समाज बांधवांची, विशेषतः मराठवाड्यातली लोक मोठ्या प्रमाणामध्ये 500 किलोमीटर दूरून आलेली होती. त्यांची फरफट परत होणार नाही समाज बांधवांनो, याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. विदर्भातून काही लोक आली होती, पश्चिम महाराष्ट्रातून काही लोक आली होती, पण हा समाजाचा आक्रोश आहे म्हणून समाजासाठी लोक आलेली होती, की कुठल्या नेत्यासाठी नाही. पण ज्या पद्धतीनं तिथं निराशा झाली तो एक वेगळा भाग, आणि समाजाच्या नेत्यावर एकमेकांनी टीका करू नये अशी मी हात जोडून विनंती करते. याच्यामुळे आपला लढा बळकट होणार नाही. आपल्या समाजामध्ये जे दुफळी पडली सोशल मीडियावर, त्यामुळे मला फेसबुक लाईव्ह करावंसं वाटलं. ही चूक परत होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची. मेसेजेस सोशल मीडियावर टाकून आपल्या समाजाचं हसू करून घेऊ नका. ऑलरेडी आझाद मैदानावर जाऊन आपला हसू झालेला आहे. सरकार घाबरलेलं नाही, मी परत एकदा जबाबदारीनं सांगते. खरं तर जालन्यामध्ये आता प्रतीक यमगर म्हणते, जालन्यामध्ये प्रचंड समाज रस्त्यावर आला होता. तिथले सगळे आपले नेते मंडळी आले होते आणि ते अगदी जनमानसामध्ये बसले होते. परंतु त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना वाटले की समाज फक्त माझ्यासाठी आला होता, तिथे त्यांच्या डोक्यात मी पणा आला वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, म्हणजे आता हे तुमचं जे म्हणणं आहे तेच मी कित्येक दिवस झालं तेच मी वाचतीये, बोलतीये. जालन्यामध्ये आपण ठोस भूमिका घेतली असती, या सरकारच्या विरोधात जर आपण सांगितलं असतं की या सरकारला मतदान करू नका, किंवा जे पण कोणी असेल मुख्यमंत्र्याच्या विरोधात जर भूमिका घेतली असती तर खूप मोठा प्रभाव आजच्या इलेक्शनमध्ये राहिला असता आणि कदाचित आझाद मैदानामध्ये वेगळं चित्र असतं. हे बरोबर आहे, ही भावना जनमानसामध्ये अगदी बरोबरच आहे. आणखी काय तुम्हाला विचारायचं असेल तर बोला. मी सोशल मीडियावर लिमिटेशन असते पण मी बोलायचा प्रयत्न करेल. बऱ्याच लोकांचा मला हाही मेसेज आला की ताई आंदोलनामध्ये नेतृत्व करणाऱ्याला मीपणा नसावा. बरोबर आहे तुमचं की मीपणा हा शब्द धनगर समाजातील नेत्यांनी काढून टाकला पाहिजे. आम्ही हा शब्द प्रयोग केला पाहिजे आणि एकट्याने कुठलीही चळवळ कुठलंही आंदोलन उभा राहिलं नाही पाहिजे आणि ते होणारच नाही. आणि एकदा आंदोलनाला आपण बसलो की आंदोलनाचा परिणामाचा विचार करता कामा नये. धनगर समाज इतका शूर आहे. आपला इतिहास काय सांगतो, आपणच सांगतो भाषणामध्ये की नाही बाबा मल्हारराव होळकरांनी इतका मोठा स्वतःच्या तलवारीच्या जोरावर राज्य निर्माण केलं, यशवंतराव होळकरांनी 18 वेळा इंग्रजांना पळवून लावलं, असा भूतो न भविष्यती पृथ्वी तलावर एकमेव राजा आहे यशवंतराव होळकर, त्यांचे आपण वारसदार आहेत. मग काय फरक पडला एखाद्या आंदोलनामुळे जर आपण जेलमध्ये गेलो तर? आचारसंहितेमध्येच जर आपलं आंदोलन सुरू असेल किंवा जे पण भविष्यामध्ये आंदोलन उभा राहणार असेल तर परिणामाचा विचार करायलाच नाही पाहिजे. या मताची मी आहे आणि तुम्ही तशा पद्धतीनं जे बोललात ते अगदी मी त्याला सहमत आहे. बघा जनमानसामध्ये इतका प्रचंड आक्रोश तयार झालाय. एकतर धनगरांच्या मागे धनगर आरक्षणासाठी आपली संख्या आपली लोक यायला तयार नाहीयेत, कारण खूप लोक थकले. कारण प्रत्येकाला गैरसमज असाच होतोय की आरक्षणाच्या माध्यमातून नेते तयार होतात आणि आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहतो. पण नेते तरी कुठे तयार होत आहेत प्रॉपर पद्धतीनं? त्यांना मतदारसंघ असेल तर नेते तयार होतील ना. अशा आता राजकारणाचा वेगळा विषय आहे, त्या विषयावर मी जाणार नाही. पण हा गैरसमज काढून टाका की आरक्षणाच्या माध्यमातून नेते तयार होतात. नेता तयार इतका सहजासहजी होत नसतो, त्याला खूप कालावधी जातो मित्रांनो. आणि आता पण आझाद मैदानावर प्रयत्न खूप चांगला झाला, पण ज्या चुका झाल्या त्या चुका आपल्याला रिपीट करायच्या नाहीयेत. हा प्रयत्न खूप चांगला झाला. सरकार घाबरलं का? तर सरकार घाबरलेलं नाही, पण प्रयत्न 100% खूप चांगला झाला. त्याच्याबद्दल मी आंदोलकांचं आणि तुम्ही आलेल्या सर्वांचं खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते. आणि दुसरी एक गोष्ट जी आहे की माझ्या सोशल मीडियावर काही आपले जे काही आहेत म्हणजे नाही का महिला आहेत आणि काही कार्यकर्ते आहेत. संदीप फणसे म्हणतात ताई आपले नेते आंदोलनात दिसले पाहिजेत, ते का दिसत नाही यावर चिंतन झाले पाहिजे.
माझं सुरुवातीला तेच म्हणणं आलं की आपल्या आंदोलनामध्ये आपण आंदोलन उभा करत असताना मला तर कुणाचा फोनच नव्हता आला, तरी मी आझाद मैदानावर दिसले. या महाराष्ट्राच्या कुठल्याच आंदोलनामध्ये डॉक्टर स्नेहाताई नाही असं झालंय का? ओबीसीचं आंदोलन असू दे, धनगरांचं आंदोलन असेल 2014 पासून, असं एकही आंदोलन नाही जिथे मी नाही. दुसऱ्या नेत्यांनी यायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांना टीका केल्यानंतर ते कसे येतील तुमच्या आंदोलनामध्ये? त्यांना जर मान सन्मान देणार नसेल तर ते कसे येतील तुमच्या आंदोलनामध्ये? आम्ही महिला आहोत, अहिल्याची लेकी आहोत, आम्हाला वाटते की बाबा जाऊ दे, भाऊ आहे आमचा, म्हणून आम्ही कुठेतरी कमीपणा घ्यायला तयार आहोत. पण प्रत्येक जणच कमीपणा घेईल आणि समाजासाठी हे आम्ही सांगू शकत नाही. ही सत्यता आहे. त्या नेत्याला आला जर तो आमदार खासदारकीच्या लेवलचा असेल, त्याला वाटतं मला बोलू दिलं पाहिजे, मला भाषण करू दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या सरकारमध्ये त्यांची भावना गेली पाहिजे. जर तो रिकामी हाताने भाषण न करता जात असेल तर त्याचंही मन कुठेतरी दुखावलं जातं. त्यामुळे कदाचित नेते येत नसतील असं मला वाटतं बरं का. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या सर्वांकडे नेत्यांचे नंबर आहेत, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही त्या आंदोलनामध्ये का नाही आला. कारण कुणाला इथं चिठ्ठी देण्याची आवश्यकता आहे का? आंदोलनाला या इन्व्हिटेशन द्यायची गरज आहे का? ज्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आंदोलनामध्ये आलं पाहिजे. पण जर मी आंदोलनाचं नेतृत्व करत असेल तर माझी जबाबदारी आहे की सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. सन्मान म्हणजे काय? जे संविधानिक पदावर आहेत सगळेच, आता समाजाचे हजारो कार्यकर्ते आहेत, पण सगळ्यांना आपण तेवढा वेळ देऊ शकतो का? सगळ्यांना माईक देऊ शकतो का? तर अजिबात नाही. पण जे संविधानिक पदावर आहेत त्यांना तरी बोलू दिलं पाहिजे, असं संदीपजी मला वाटतंय. याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन बैठक होणे गरजेचं आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी देणं गरजेचं आहे. सूक्ष्म नियोजन हे आता मी माझं ते बोलून झालेलं आहे. नियोजनाशिवाय तर होणारच नाही, कारण आपले जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक धनगर समाज हा प्रत्येक ठिकाणी कुठे 1 नंबरला आहे, कुठे 2 नंबरला आहे. आता तर खूप मोठी संधी होती, जर निर्णय घेतला असता सरकारच्या विरोधात तर धनगरांचं खूप मोठं वेटेज वाढलं असतं, पण ती संधी आपण जालन्याच्या आंदोलनात गमावलेली आहे. बाळासाहेब स्थानक म्हणतात, तुम्ही नेतृत्व करा मॅडम, तुम्ही सुशिक्षित अभ्यासू आहोत, आम्ही आमच्या सर्व भावांच्या पाठीशी राहणार आहोत. आम्हाला नेतृत्व करायची आवश्यकता नाही, कारण हा समाज भोळा बाबडा समाज आहे. ह्या समाजाला योग्य बोलणारं कोणीतरी पाहिजे. मी नेता म्हणून कधीच समाजामध्ये येणार नाही आणि वावरणार नाही. तुमची बहीण म्हणून तुमच्या कोणत्याही आंदोलनामध्ये मी जमिनीवर बसायला तयार आहे. गणेश केसकरने खूप चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं, तेव्हाही मी गेली 10 तास उन्हामध्ये बसून होते आणि आजही मी आझाद मैदानावर सकाळी 11 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आझाद मैदानावर बसून होते. मला कुठलंही नेतृत्व करायची इच्छा नाही, कुठलंही नेतृत्व करायची मला कुठलीही म्हणजे लालसा नाही. पण जे नेतृत्व करतात त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहील आणि जिथे चुकलं तिथं मी नक्की बोलेल, फोनवर बोलेल, सोशल मीडियावर बोलेल. सोशल मीडियावर बोलायची गरज नसताना का बोलावं लागलं? कारण समाजामध्ये जे मतभेद झालेत त्यांची कान उघडणी करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा खचून जाऊ नये. आरक्षणाचा लढा संपलेला नाही. आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुणालाही फायदा होईल असं तुम्ही बोलू नका. तिसऱ्या माणसाचा फायदा होईल असं समाजामध्ये दुजाभाव झाला ही भूमिका आणू नका सोशल मीडियावर. आपल्यात फूट पडलीये हे कुठेही दाखवू नका आणि खरं तर फूटच पाडू नका आपल्यामध्ये. आता आपल्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नेते तयार होत आहेत. मी तर म्हणते धनगर समाजाचे प्रत्येक तालुक्याला नेते तयार झाले पाहिजे. इतका मोठा समाज आहे आणि नेत्यांची कमी आहे. त्यामुळे कुणीही असं समजू नका की आरक्षणाचा मुद्दा घेतला आणि नेता झाला, असं होणार नाही. आपल्याला खूप लढायचंय. आपण काहीच नाही, आणखी शून्यातच आहोत. आपल्याला खूप मोठी लढायची आहे. सरकार घाबरतंय. सरकारला माहिती आहे धनगर समाज हा संख्येने मराठा समाजाच्या बरोबरीने धनगर समाज महाराष्ट्रात आहे. आपण ठरवू तो मुख्यमंत्री आपल्या सत्तेमध्ये आपण बसवू शकतो आणि आपण 2014ला केलेलाच आहे. मी वारंवार हे वाक्य वापरते की 2014ला जो गुलाल लागला भाजपला तो फक्त आणि फक्त धनगर समाजामुळे लागलेला आहे. तरी पण आज ही समाजाची फरफट का झालेली आहे की तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता इतक्या वेळ मी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेलीच आहेत. पण अजून
धनगर समाज जर ताकदीने उतरला, ओबीसी समाजाचं ज्या पद्धतीने धनगरांनी नेतृत्व केलं आणि आपली एक छाप महाराष्ट्रामध्ये पाडली, ती छाप जर धनगर आरक्षणाच्या माध्यमातून परत आपल्याला मिळवायची असेल तर आपल्या कार्यकर्त्यांची एकी पाहिजे. आपल्या नेत्यांसाठी कार्यकर्त्यांनी भांडू नका, असं माझं म्हणणं आहे. कुणाची चूक झाली असेल तर ती चूक पोटात घ्या आणि परत एकदा आरक्षणासाठी सज्ज व्हा. आपल्याला लाखोच्या संख्येने परत एकदा मैदान गाठायचं आहे. ते मैदान कोणतं असेल ते आयोजकांनाच माहिती आहे, मला माहिती नाही. कारण धनगर समाजामध्ये अजूनही महिलांचं नेतृत्व ऍक्सेप्ट झालेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही अहिलेच्या लेकी तुमच्या पुरुषांच्या पाठीशी राहू. तुम्ही सांगाल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. फक्त लवकर नियोजन करा, 1 महिना आधी नियोजन करा आणि ते नियोजन करत असताना सर्वांना सोबत घ्या. असं नाही वाटलं पाहिजे की बाबा ह्याला बोलवलं नाही, हा नाराज आहे, तो नाराज आहे, ह्याला असं दुखवलं आम्ही सोशल मीडियात बोलून. असं होणार नाही. सर्वजण आपले भाऊच आहेत. सर्वजण आरक्षणाच्या लढाईमध्ये रक्त सांडलेलं आहे आणि धनगरांशिवाय कुणीही सत्तेत बसणार नाही हे सरकारलाही माहिती आहे. पण सरकार एवढ्या छोट्याशा आंदोलनाने घाबरलं नाही. मोठ्या आंदोलनाने सरकारला नक्कीच धडकी भरेल आणि सत्ता पालट सुद्धा होऊ शकते. आता 2029च्या वेळेस परत एकदा इलेक्शन येणार आहे. आपली ही चळवळ एका आंदोलनापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या समाजाला ज्या ज्या पद्धतीने अन्याय झाले, मेंढपाळावर जे अत्याचार झालेत, धनगर समाजावर जे अत्याचार झालेत, त्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला बोललं पाहिजे. आपण धनगर आरक्षणासोबत आपल्या समाजावर झालेला अन्याय ह्याच्यावर सुद्धा वाच्यता झाली पाहिजे आणि जो कोणी अन्याय करतो त्याच्यावर. आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं सुधीरजी म्हणतात जय मल्हारची अहिल्यामाई होळकर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जे बोलणार होते की अहिल्यादेवी होळकरांचं मनकर्णिका घाट जे ह्या सरकारमधील काही समाजकंटकांनी म्हणजे प्रशासनाने पाडलेला आहे त्याच्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही. मित्रांनो, मी आझाद मैदानावर त्याचा जाहीर निषेध केलेला आहे भाषणातून. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही तितकं वाद ज्योत पेटलेली नाही. मला सर्वांना आवर्जून सांगायचे की आपण आरक्षणाच्या सोबतच आपल्या अस्मितेचा विषय आहे मनकर्णिका घाट, त्याच्यावर सुद्धा प्रत्येकाने बोललं पाहिजे, निषेध व्यक्त केला पाहिजे आणि मनकर्णिका घाटाच्या बाबतीमध्ये आपण ठोस भूमिका आपल्या समाजाने घेतली पाहिजे असं माझं मनापासून अंतकरणातून मला वाटतं. कारण अहिल्यादेवी होळकर आहेत म्हणून आज आपला समाज आहे, आज आपल्या समाजाला इज्जत आहे. त्या होत्या म्हणून आपला स्वाभिमान आहे आणि तो स्वाभिमान हिंदू धर्माचा स्वाभिमान म्हणजे मनकर्णिका घाट आहे, काशी विश्वेश्वर आहे, सोमनाथ मंदिर आहे. ते असेल तर तुमचं आरक्षण आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट. आपण स्वार्थ बघतोय का असं मला वाटतंय की आरक्षण हे तर आहेच, माणसासाठी आहेच आरक्षण, पण आपला जे इतिहास आहे, आपले जे पूर्वज आहेत ते म्हणजे मनकर्णिका घाट आहे. त्याच्या बाबतीमध्ये जोरदार या सोशल मीडियातून विरोध झाला पाहिजे होता, तो विरोध झालेला नाही. हे दुर्दैव आहे. मी कधीही कुठल्याही पक्षाच्या बाजूने आता सध्यापर्यंत तरी नाही, कुठल्याही व्यक्तीच्या बाजूने मी नाही, कुणाचंही मी नाव घेऊन बोललेली नाही आणि भविष्यातही आपल्या समाजाची बाजू जेव्हा मांडायचं असेल तेव्हा मी कायम 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 तुमच्यासोबत असेल. कारण महाराष्ट्रामध्ये तुमच्या बहिणीची इमेज अशीच झालेली आहे की मी कुणालाही जुमानत नाही, समाजाच्या पुढे मी कुणाचंही ऐकत नाही. जो समाज माझा धनगर समाज हे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, माझा ओबीसी समाज माझ्यासाठी प्रायोरिटी आहे आणि त्याच्या पलीकडे आपल्याला एकजूट होण्याची फार गरज आहे. म्हणजे आताच जे डिवायडेशन आपल्या समाजामध्ये झालंय अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे हे बघताना सुद्धा अतिशय वाईट वाटतं सोशल मीडियामध्ये. कारण प्रत्येक नेत्याने खूप मोठा संघर्ष केलेला असतो, प्रत्येक नेत्याच्या मागे एक कहाणी असते, इतिहास असतो, त्याचं आयुष्य त्यांनी घालवलेलं असतं, त्याच्या कुटुंबाचा त्यांनी त्रास सहन, प्रत्येकाला तेवढा त्रास सहन करून तो नेता घडत असतो. जे आजचे नेते असतील किंवा कालचे नेते असतील, प्रत्येकाला आपला स्वाभिमान आहे. पण हा कुणाचाही स्वाभिमान न दुखवता आपल्याला हे आंदोलन उभा करायचंय. हे आंदोलन उभा करताना समाजाने ठरवलं पाहिजे की इथून पुढे समाजाला पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या कमिटीला विचारात घेतलं तरच आंदोलन उभा राहिलं पाहिजे. अन्यथा आंदोलन उभा राहताना 100दा तुम्ही विचार करूनच आंदोलनाला जा, असं माझं म्हणणं आहे. आझाद मैदानाविषयी मी परत बोललेलीच आहे, रिपीट बोलणार नाही. कारण काही गोष्टी ज्या गरजेच्या आहेत मी त्या बोललेल्या आहेत. बाकी कुणालाही डिमोटिवेट करायचं नाही किंवा अति उत्साहामध्ये चुकीचं काही समाजाला सांगून मला काही बोलायचं नाहीये. त्यामुळे जे मला वाटलं ते कमी शब्दामध्ये
कुणालाही हर्ट न होता मी ते बोललेली आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर बोला, आपण या विषयावर बोलूयात. सरकार धनगरांचं त्यांनी रोष पाहिलेला आहे, त्यामुळे सत्ता जाऊ शकते का धनगरांमुळे, तर 100% सत्ता जाऊ शकते. पण धनगरांना नेतृत्व मिळत नाहीये, हे दुर्दैव आहे. आरक्षणासाठी प्रामाणिक नेतृत्व मिळत नाही. हे सोशल मीडिया कॉल्स मेसेजेस मधून मला फोन येतो की ताई आपण समाज, माझा इतका भोळा बाबडा समाज आहे, मेंढपाळ आहे, त्यांच्यावर हल्ले होतात, म्हणजे अगदी कोणीही उभा राहिलं तर त्याच्या पाठीशीच हा समाज उभा राहतो. पण निराशाच येते माझ्या समाजाच्या पदरी. ह्याचं उत्तर मलाही नाही मिळालं आजपर्यंत की करायचं काय नेमकं, नाही का. समाज कुणी उभा राहा, येडा गाबाळा माणसाला जरी उभा केलं तरी त्याला नेता बनवण्याची ताकद ह्या धनगर समाजामध्ये आहे. पण समाजाच्या नेत्यांनी सुद्धा धनगर समाजाशी प्रामाणिक राहावं, त्याला विचारत घ्यावं, एका मेंढक्याला सुद्धा विचारत घ्यावं, या भावनेची मी आहे. म्हणून मला अतिशय वाईट वाटलं. जे दुर्दैव आहे समाजाचं की आपल्याला सोशल मीडियावर आपल्याला सांगावं लागतं की आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. धनगरांनी, शिंगरोबा धनगरांनी मुंबईला रस्ता दाखवून दिला. इतकी बुद्धिमान जात ही आपली आहे, बुद्धीनं काम करणारी जात आपली आहे. बळ तर आहेच आपल्याकडे, आपण आरेला कार्य करणारी लोक आहोत, पण डोक्याने काम करणारी जी जमात होती, अहिल्यादेवींना सगळ्यात बुद्धिमान स्त्री मानलं जायचं ह्या पृथ्वी तलावर, म्हणून त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिलेली आहे. त्यांच्या वारशामध्ये महिला नाहीत का धनगर समाजामध्ये, पुरुष नाहीत का तेवढे बुद्धिमान. ह्या सर्वांनी बोललं पाहिजे. आपल्या समाजाची दिशा, भरपूर अधिकारी लोक आहेत, त्यांचा सुद्धा आपल्या आंदोलनाला पाठिंबा असतो. रिटायर ऑफिसर आहेत, रिटायर वकील आहेत, आणि ज्यांनी कोर्टामध्ये सुद्धा जाऊन कोर्टाच्या पद्धतीने कोर्टामध्ये ती बाजू मांडतोच आहे. कोर्टामध्ये पण फेल्युअर आलं, त्याच्या बाबतीमध्ये मी व्हिडिओ केलेला नाही. प्रत्येक गोष्टीवर मी बोलू इच्छित नाही, कारण प्रत्येक गोष्टीवर बोलायला गेलं तर आपल्याला आपला व्हिडिओ बघणारे इतर समाजातलेही लोक असतात. कुठेही समाजाचं खच्चीकरण होऊ नये ह्या भावनेची मी आहे. त्यामुळे काही गोष्टी मी मीडियासमोर आपल्या बोलणार नाही. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय काय झालेलं आहे, तरी सुद्धा आपण हारायचं नाही. आपण कोर्टातही परत जाणार आहोत, कोर्टाची लढाई परत लढणार आहोत. पण रस्त्यावरची जी लढाई आहे, आता जे कोणी आंदोलन करणार असतील त्यांना हे शेवटचं आमचं सांगणं आहे की फक्त भावनिकतेवर आपलं आंदोलन उभा राहणार नाही, एका तुकट्यानी मीपणा करून आंदोलन उभा राहणार नाही. आपल्याला सर्वसमावेशक आंदोलन उभा करायचंय आणि 100% यश मिळणार आहे. कारण एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते बांधवांनो, बघा ज्या पद्धतीनं नितीन बंडगर म्हणतात आमचे मराठवाड्याचे, आपल्या समाजाला आरक्षण हवं असेल तर महाराष्ट्रातल्या घराघरातला माणूस रस्त्यावर उतरला पाहिजे आणि सर्व नेत्याला घेऊन आरक्षणाची दिशा ठरवली पाहिजे. आपल्या माणसावर टीका करायला नको, त्यामुळे समाज नाराज होत चाललाय. अगदी तेच माझं तेच म्हणणं आहे आणि मी ते बोलून दाखवलेलं आहे, त्यात काही दुमत नाहीये. त्याच्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ केलेला आहे. कुणाचंही नाव घ्यायचं नाहीये. बरेच जर हर्ट झालेले आहेत. मी स्वतः आझाद मैदानावर होते, स्वतः नेत्यांवर टीका केल्यामुळे बरेचशी पब्लिक नाराज होऊन घरी गेलेली आहेत. आणि कारण तर वेगवेगळे कारण आहेत, का जमत नाही कोणाचं ह्याचं मलाही आजपर्यंत कळालं नाही. पण माझा विषय हा होता की मी काय सांगत होते की आता आरक्षण मिळू शकतं याचं कारण एक आहे बांधवांनो, आता संघटित होण्याचं कारण एक आहे की हे देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असेल, एकनाथ शिंदे असतील, हे जे महायुतीचं सरकार आहे, तर त्याच्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारमध्ये जे प्रामुख्याने भाजप हा मोठा घटक आहे, ह्या भाजपनी खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवलेलं आहे. आणि सगळ्यात फरफट झाली ती पवारांची झालेली आहे, अजित पवार आणि शरद पवारांची. तुम्हाला माहितीच आहे धनगर आरक्षणाला 70 वर्षामध्ये जास्त विरोध कोणी केला होता तर पवारांनी केलेला होता. आज त्यांची वाताहत झालेली आहे. तर त्यांची वाताहत झालेली असताना धनगर समाजही त्यांच्या पाठीशी नाही, ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी नाही, असं सर्वसामान्यांमध्ये बोललं जातं. मग असं असताना आता त्यांचा विरोध कमी झालेला असेल, धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये पिछड असेल, परत आताचे मंत्रिमंडळातले काही लोक असतील, हे सगळी पवारांची लोक होती, ती आता कुठेतरी शांत बसलेली आहेत. याचा फायदा धनगर आरक्षणाला होऊ शकतो. आदिवासीचा आपला विरोध नाही, पण आपल्याला आदिवासींच्या आडून जे विरोध करणारी लोक होती ते आता सत्तेमध्ये नाही.
त्याचा फायदा घेऊन एकजुटीने जर आपण लढलो तर ह्या भाजप सरकारकडून आपण आरक्षण मिळवू शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. पण त्याला नियोजन प्लॅनिंग लागेल, कारण कुठलाही सगळा पक्ष, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कुठलाही पक्ष आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही असं सगळ्यांचं म्हणणं जे येतं त्याचं कारण एक आहे की त्यावेळेस बऱ्याच अडचणी आल्या आपल्या पाठीमागच्या काळामध्ये. आता मी बऱ्याच वेळा ते बोलणार नाही, थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण आता शक्यता आहे, कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच पक्ष जिवंत राहिला असे की काय अशी परिस्थिती आहे, बाकी विरोधी पक्षच राहिलेला नाही. पण त्या एकाच पक्षाला माहिती आहे की धनगर समाज आपल्या विरोधात गेले तर आपली सत्ता जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला परत एकदा संघटित होणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सरकारला जर आपण कोंडीत पकडलं तर 100% विजय आपलाच आहे. आणि आरक्षण मिळणार नाही अशातली भावना नाही. मराठा समाजाला रिझर्वेशन मिळालेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं आंदोलन उभं राहिलेलं होतं. आज पुण्यामध्ये 40 पैकी 22 कुणबी सर्टिफिकेट घेऊन नगरसेवक झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात ओबीसीचं रिझर्वेशन संपलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा एसटी मधून आपला जो हक्क आहे 36 नंबरला जो धनगर समाज ऑलरेडी आहे, आपलं रिझर्वेशन ऑलरेडी आहे, पण तरी पण आपल्याला का संघर्ष करावा लागतो? एकजूट नसल्यामुळं. हीच एकजूट परत दाखवायचंय. आरक्षण मिळणार आपल्याला शक्यता, पॉसिबिलिटीज आहेत, पण योग्य माणूस, योग्य व्यक्ती, योग्य नेता आणि सर्व समाजातला प्रत्येक घराघरामधला व्यक्ती आला तर आरक्षणाची लढाई आपण विजयी होऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. माझ्यासारख्या लाखो बहिणी, शिकलेल्या मुली आरक्षणाच्या चळवळीमध्ये येत आहेत आणि मला खूप अतिशय आनंद होतो की महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि महिला पुढे येत आहेत. फक्त आपण आपल्या महिलेला जर तुम्ही सांगितलं की आरक्षणाच्या चळवळीमध्ये आपण आलं पाहिजे तर 100% ही क्रांतीच आहे. ही क्रांतीची ज्योत घेऊन आपण परत एकदा मैदानात उतरावं असं मी सर्व धनगर समाज बांधवांना आवाहन करते. कुठेतरी आपला दुजाभाव आता संपावा आणि या गोष्टीवर पडदा टाकावा अशी माझी भावना आहे. आणि अशी माझी विनंती आहे सर्व सोशल मीडियातील धनगर समाजातील बांधवांना की हा विषय आता कुठेतरी संपवावा आणि आपल्या समाजाचं हसू करून घेऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. दाजी मार्कड जय मल्हार ताई म्हणतायत. सुधीरजी, तुम्ही आता काही मुद्दे टाकलेले आहेत, मी ते ऑलरेडी बोललेली आहे. शांत पण सातत्यपूर्ण आंदोलन आपल्याला करायचे, मोर्चे, सभा हिंसाविरहित झाली पाहिजे. हिंसा धनगर समाज कधीच करणार नाही, या आधीही कधी केला नाही. संविधान मानणारी लोक आहेत. बाबासाहेबांना सगळ्यात अधिक मानणारा समाज हा धनगर समाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा धनगर